आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. पुणे सातारा महामार्गावर अपघाताचे सत्र थांबता थांबेना. खेड शिवापूर टोल नाक्याजवळ आज एक भीषण अपघातात पुण्याच्या दाम्पत्याचा दुर्दैवी अंत झालाय. भरधाव टँकरने दुचाकीला चिरडल्याने वारजे परिसरातील पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. पुणे सातारा महामार्ग पुन्हा एकदा रक्ताने माखला आहे. शुक्रवारी दुपारी खेड शिवापूर टोल नाक्याच्या परिसरात मृत्यूने टँकरच्या रूपाने घाला घातला. वारजे माळवाडी येथील रहिवासी असलेल्या राजेंद्र बबन मोरे आणि त्यांच्या पत्नी सविता राजेंद्र मोरे हे आपल्या दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने साताऱ्याकडे निघाले होते. प्रवास सुखकर होईल असे वाटत असतानाच पाठीमागून येणाऱ्या एका यमदूत ठरलेल्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की मोरे दाम्पत्य दुचाकीवरून खाली फेकले गेले आणि थेट टँकरच्या मागच्या चाकाखाली आले. या दुर्दैवी घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत केली आहे. या अपघाताच्या बातमीने वारजे माळवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा भीषण अंत झाल्याने स्थानिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र यासोबतच नागरिकांमध्ये मोठा संताप पाहायला मिळतोय. महामार्गावर अवजड वाहनांची वाढलेली बेशिस्त वाहतूक आणि अतिवेग यामुळेच निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.